एक ब्रेकिंग न्यूज आहे। गेल्या वर्षभरात वाहन चोरीचे 2299 गुन्हे दाखल झाले। यापैकी 1357 गुन्ह्यांची उकल झाली आहे। चोरीच्या गाड्यांची परराज्यात विक्री होतीये। अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात दुचाकी चोरीची घटना घडल्या। चोरीच्या गाड्यांची परराज्यात मात्र ही विक्री केली जाते। तर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होते। या चोरी गेलेल्या वाहनांची मात्र परराज्यात विक्री केली जाते। यापैकी 1357 गुन्ह्यांची उकल झाली आहे। तर गेल्या वर्षभरात वाहन चोरीचे अनेक गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। त्यापैकी 1357 गुन्ह्यांची उकल झाली आहे। %50 आरक्षण मर्यादेसंदर्भात मंगळवारी सुनावणी आहे। सर्वोच्च न्यायालयात 27 जानेवारी रोजी सुनावणी आहे। वेळेअभावी बुधवारची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही सुनावणी आहे। सुनावणीत 20 जिल्हा परिषद, 200हून अधिक पंचायत समित्यांचं भवितव्य ठरणार आहे। सामनातून राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी सामनामध्ये लेख लिहिलाय। माझा काका या नावाने सामनामध्ये हा लेख प्रसिद्ध करण्यात आलाय। काका माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला। सामनातून राज ठाकरेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। एक महत्त्वाची बातमी, नागपूर पालिकेत 8व्यांदा महिला महापौर बसणार आहे। पालिकेत आजपर्यंत 54 महापौर झालेत। यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश आहे। पुन्हा महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालंय। 8व्यांदा महिला महापौर होण्याचा मान आता कोणाला मिळेल याची मात्र नागपूरकरांना उत्सुकता आहे।